नमस्कार शेतकरी बंधूंनो, उन्हाळ्यात नदीला असं जर पाणी असेल तर शेतकरी काय पैसा कमवत असेल। एवढ्या मोठ्या गरमीच्या उन्हामध्ये मी उभा आहे उमरे वेळापूर येथे आणि हे नदीचं पात्र तुम्ही बघता, इथे उजनीचं पाणी येतं आणि याच ठिकाणी आज आपण एका महोगनी लागवड झालेल्या 4 वर्षाच्या झालेल्या शेतकऱ्याला आज आपण इथे भेट देणार आहोत। तर तुम्ही असं पाणी असेल तर तुम्ही देखील महोगनी लावू इच्छिता का? तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही निश्चितच 100% महोगनी लागवडीचा विचार कराल। चला तर मग भेटूयात उमरे वेळापूर तालुका माळशिरस येथील शेतकऱ्याला। शेतकरी बंधूंनो नमस्कार। क्रॉप सिटी ॲग्रोवेट प्रायव्हेट लिमिटेड जी महोगनी करार शेतीसाठी प्रसिद्ध आहे महाराष्ट्रासाठी, मी विजय कुलकर्णी आपलं परत एकदा डायरेक्ट फ्रॉम वावर बाय विके या चॅनलमध्ये स्वागत करतो। काल परवा मी तुम्हाला म्हणलो होतो, तुम्ही मागचा व्हिडिओ पाहिला असेल तर मी नागपूरला होतो आणि नदीकाठीचं शेत तुम्हाला मी दाखवलं होतं 40 एकरचं। आज त्या तपतपत्या उन्हामधून आज मी डायरेक्ट सावलीत आलेलो आहे। तुम्ही बघताय आज माझ्या मागे मस्त केळीची बाग आहे आणि त्या केळीच्या बागेमध्ये शेतकऱ्यांनी महोगनी लावलेली आहे। तर आज आपण त्या शेतकऱ्यांशी स्वतः वार्तालाप करणार आहोत, त्यांचा अनुभव, त्यांनी घेतलेली पिकं आणि महोगनीचा अनुभव त्यांचा आत्तापर्यंतचा कसा राहिला तो आपण त्यांना विचारणार आहोत। चला तर मग भेटूयात त्यांनाच। नमस्कार साहेब। नमस्कार। आपलं पूर्ण नाव? सूरज हरिभाऊ राजकर। अच्छा, आणि आपला हा ॲड्रेस शेताचा? उमरे वेळापूर, तालुका माळशिरस, ओके, जिल्हा सोलापूर। क्रॉप सिटी सोबत सर आपण किती साली जुडला होतात? 2021 साली रोपं लावलेत क्रॉप सिटी कडून। अच्छा, आणि ती साधारण किती एकर मध्ये लावली आहेत? 10 एकर मध्ये लावलेली आहेत। 10 एकर मध्ये तुम्ही महोगनी लावलेली आहे। साधारण त्याचं अंतर काय असेल? 10 बाय 9 अंतर आहे। ओके। आणि आता आपण ज्या केळी पिकात उभे आहोत तर तसं महोगनीमध्ये आंतरपीक म्हणून तुम्ही पिकं घ्यायला कितव्या वर्षीपासून चालू केली? पहिल्या वर्षीपासूनच महोगनीमध्ये आपण आंतरपीक घेतोय। ओके। बऱ्याचशा शेतकऱ्यांचं काय म्हणणं असतं की महोगनी लावली म्हणजे त्याच्यामध्ये दुसरं काहीच येणार नाही, पिकं नाही, आम्ही मग जेवायचं खावायचं काय, आमचा उदरनिर्वाह कसा चालणार, असं शेतकऱ्यांचा बराचसा वेळेस प्रश्न असतो। तर तो तुम्ही सांगता की असं काही नाहीये, पहिल्या वर्षापासून पिकं घेऊ शकता। झाडांच्या उंचीनुसार आपण त्याच्यानुसार आंतरपिकं घेऊ शकतो। ओके। आता एक केळीचं उत्पन्न आपण किती वर्ष झाले महोगनीत घेतोय? आता केळीचं ह्याच वर्षी चालू केलेलं आहे उत्पादन घ्यायला। बरं, पण अगोदर बारकी पिकं घेत होतो आपण। अच्छा, आता हे जे महोगनी लावले किती वर्षाचं झालेलं आहे? आता हे 4.5 वर्ष झालेत। 4.5 वर्ष पूर्ण झालेत। तर आता आपण शेतकरी बंधून बघताय, सूरज सर आम्हाला जरा महोगनीची ग्रोथ दाखवाल खोडाची, आणि आंतरपिकासोबत जर आपण महोगनी घेतलं तर साधारणतः वाढीमध्ये किती फरक पडतो, असा तुमचा अनुभव जो आहे तो आम्हाला तुम्ही पूर्ण सांगा। फक्त महोगनी जर लागवड केली तर त्याची ग्रोथ इतकी होत नाही, कारण आपण शेतकरी स्वतःहून त्याला कोणतं लिक्विड वगैरे देणं किंवा डोस टाकणं हे करत नाही। बरोबर। जर आपण त्याच्यामध्ये आंतरपीक घेतलं, आता केळीचा प्लॉट घेतलाय, केळीला जे लिक्विड देतोय आपण ते थोडंफारच जातच त्या महोगनीला जात आहे लिक्विड, त्याच्यामुळे त्याची ग्रोथ चांगली होती। बरोबर। आपण इथं बघताय शेतकरी बंधूंनो, पानाची जी साईज आहे ही जवळपास 2 फुटाची जी रुंदी आहे ती शेतकऱ्याची, आपण हे घड बघा वर, पानाची रुंदी सरळ करूयात आपण वरची बाजू। आज हा जवळपास मेचा एंड सीझन आहे। तुम्ही मे मध्ये जर आता केळीच्या बागा पाहिल्या तर तुम्हाला 90% बागा हे पूर्ण पानं फाटलेल्या दिसतील, पण आपण राजकर सरांच्या शेतात आहोत। वरची पानं बघा, अतिशय 3-3 फूट रुंदीची पानं जी आहेत ती कुठेही तुम्हाला फाटलेली वगैरे जास्त दिसत नाहीयेत। त्याचा शेडिंग इफेक्ट जो महोगनीचा आहे तो देखील याला कारणीभूत आहे। म्हणून आम्ही नेहमी म्हणतो की एकाच एक पीक जर असेल तर ते निश्चितच तुम्हाला चांगल्या पद्धतीनं कामाला येतं। आता इथं आपण सर महोगनीची जरा आम्हाला थोडीशी ग्रोथ दाखवाल, काय फरक पडलाय? महोगनीच्या झाडाची वेट बघा, भरपूर व्यास वाढला, साधारणतः 1.5 फुटापर्यंत ग्रोथ झालेली आहे। 1.5 फुटापर्यंत झालेत आणि झाडाची हाईट 25 फुटापर्यंत झालेली आहे। हाईट आपण घेण्याचा प्रयत्न करू शेतकरी बंधूंनो। बघा, सूरज सर स्वतः उंचीचे आहेत, 6 फूट उंचीचे आहेत, आणि त्यांच्या सोबत जर आपण हे झाड कम्पेअर केलं तर हे जवळपास 22 ते 25 फूट झाड उंचीचं गेलेलं आहे। तर अशा पद्धतीनं एकात्मिक पीक व्यवस्थापन आणि जागेचा पुरेपूर वापर इथे केलेला आहे। आपण बघताय शेतकरी बंधूंनो, नुकतीच त्यांच्या घरी महोगनीची कटिंग मागच्या महिन्यात झालेली आहे। तर सर कटिंग आपण कशाने करताय जनरली? एक आकडा केलेला आहे, त्या आकड्याने हे करतोय। अच्छा, शेतकरी बंधूंनो, सगळ्यात महत्त्वाचं जमिनीचा पोत ज्याच्यावर अवलंबून असतो तो म्हणजे सेंद्रिय कर्ब। ज्यांच्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये महोगनी हे पीक आहे आणि त्यांनी कटिंगनी
असा तुम्ही पाला बघता इथे खाली, पुढे पण मी तुम्हाला दाखवतो, भरपूर असा पाला खाली पडलेला आहे. हा सेंद्रिय कर्ब शेतकरी बंधूंनो जमिनीमध्ये गाडला जाणार आहे आणि याच्यामुळं गांडुळांची वाढ असेल, त्यानंतर जमिनीवरचं तण व्यवस्थापन असेल, हे आपोआपच होत जाणार आहे. आणि म्हणून शेतकऱ्याचा हजारो लिटर तणनाशक वापरण्याचा जो वेळ आणि पैसा दोन्ही ज्या गोष्टी आहेत त्या हळूहळू इथे कमी होताना आपल्याला दिसतील. आणि खाली पण जमीन तुम्ही आपण बघूयात की अतिशय भुसभुशीत असं रान जे आहे ते गांडुळांमुळे झालेलं आहे. तो एक इफेक्ट आपल्याला याच्यामध्ये चांगला दिसत आहे. याच्या आधी इथं ऊसाचं पीक होतं. सूरज सरांचं पण त्यांचं म्हणणं असं आहे की इथे गांडूळ मला कधीच दिसले नाहीत मागच्या 5-10 वर्षामध्ये, पण ह्या 4 वर्षापासून मी मोहगणी ज्यावेळेस लावली आणि त्यामध्ये आंतरपीक घेतोय, त्या शेडिंग इफेक्ट्समुळं खालीसुद्धा गांडुळांचं प्रमाण जे आहे ते ह्या जमिनीमध्ये वाढलेलं आहे. सर, एकंदर सर्व शेतकरी जे आहेत ते कार्बन क्रेडिट्ससाठी सुद्धा मोहगणीची लागवड करत आहेत. तर आता कार्बन क्रेडिटचं आपली प्रोसेस कुठपर्यंत आलेली आहे? कंपनीची प्रोसेस आलेली आहे, कार्बन क्रेडिट कंपनीला मिळालेलं आहे, पण त्यांचं अजून निगोशिएशन चालू आहे, पण शेतकऱ्यांपर्यंत अजून तरी पोहोचलेलं नाहीये. अच्छा, जसं आपण आता डायरेक्टर साहेबांसोबत बोललो होतो की त्यानुसार कार्बन क्रेडिट कंपनीला इश्यू झाला आहे, त्याचं विकण्याचं प्रोसेस जी आहे ती चालू आहे. म्हणजे 1-2 महिन्यात आपल्या सर्व शेतकऱ्यांना मोहगणीच्या कार्बन क्रेडिट एकरी जे आहे आपण कमिटमेंट दिली होती त्या हिशोबाने मिळायला चालू होऊन जाईल. म्हणजे एकीकडे आपण बघतो शेतकऱ्यांनो आंतरपिकाचं उत्पादन चालूच आहे आणि वर तुम्ही बघताय मोहगणीची झाडं आहेत, अतिशय डोलाने वाऱ्यामध्ये डुलत आहेत. अतिशय एव्हरग्रीन म्हणजे सदाहरित वृक्ष जो आहे तो मोहगणीचा आहे. पण याच्या फांद्या कापल्यानंतर कारण आपल्याला सरळ स्टेम जे आहे ते ठेवायचं आहे. आता इथे सांगण्याचं सगळ्यात महत्त्वाची बाब अशी आहे की आंतरपिकासोबत जर तुम्ही मोहगणी करताल तर ही वाढ जवळपास 6व्या-7व्या वर्षी येते. ती आता 4.5 वर्षाचं आपल्याला इथे मिळालेली आहे. म्हणजे जवळपास 1.5 ते 2.25 फूट गोलाईचं लाकूड जे आहे ते साधारणतः 6व्या-7व्या वर्षी मिळतं. ते इथं आपल्याला ह्याच वर्षी मिळालेलं आहे. त्यांच्यासोबत त्यांचे बंधू जे आहेत ते देखील आलेले आहेत. सर, आपण ही बाग पाहताय मोहगणीच्या सोबत केळीची, तर आपलं काय म्हणणं आलं या बाबतीत? हे पेन्शन वर्ग क्रॉप आहे. अच्छा, 12 वर्षानंतर पैसे परत चांगले मिळणार. वर्षाचा काल हिशोब तर 2 लाख पडतात साधारण, बरोबर, एक इन ॲव्हरेज मिनिमम. बरोबर. जेवढं तुम्ही आंतरपीक घ्याचाल तेवढं त्याचा तुम्हाला दुप्पट फायदा आहे. लावली सोडून दिली म्हणले त्याचा ग्रोथ तसं काय होत नाही एवढा. बरोबर. असं माझं मत आहे. केळीची भावाने लावलेली चांगली आली केळी. 3 वर्ष मोकळत होतं, आता लावली 1.5 वर्षात तर चांगलं आहे. अगदी बरोबर. लहान पिकं पण घेतली त्यानं, त्यापेक्षा ही पीक कधी चांगलं, पानं फाटत नाही, ती वाऱ्यानं काय नाही, सावलीमुळे व्यवस्थित चालते. बरोबर आहे. आता सूरज भाऊंची 10 एकर मोहगणी आहे, तर आपल्याला आपलं किती एकर लावायचं प्लॅनिंग आहे? साधारण 14 एकर आहे. 14 एकर आपल्याला ह्या वर्षी मोहगणी लावायची आहे. होय. शेतकरी बंधूंनो, तुम्ही बघताय शिवार फेरीच्या माध्यमातून आपण प्रत्येक शेतकऱ्याचं मोहगणीचं आणि त्यासोबत असलेल्या आंतरपिकांचं देखील आपण तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन असेल त्या पद्धतीनं चालू असतं. तुमचे येणारे प्रत्येक प्रश्न त्या हिशोबाने आपण मोहगणीमध्ये कंटेंट देखील वाढवत चाललेलो आहोत. माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की एकाच पिकामागे न जाता तुम्ही तुमच्या शेतीचं वर्गीकरण करा. एक म्हणजे वार्षिक, बहुवार्षिक आणि अशा पद्धतीच्या पिकांचं जर तुम्ही वर्गीकरण केलं तर निश्चितच तुम्ही या बदलत्या वातावरणामध्ये सस्टेन होताल आणि तुम्हाला या गोष्टीतून पैसे मिळतील. मोहगणीच्या या सत्रामध्ये आज आम्ही इथंच थांबतो. सुरेश सर, तुम्ही आज आम्हाला माहिती दिली. निश्चितच तुमचा एकदा मोबाईल नंबर सांगा जेणेकरून काही शेतकरी जे आहेत ते तुमच्या भागातली तुम्हाला व्हिजिट करू शकतील. 98 23 21 99 90. 98 23 21 99 90. 99 90. ज्या शेतकऱ्यांना सूरज सरांना इथं येऊन भेटायचं आहे, उमरे, वेळापूर, तालुका माळशिरस, त्यांना जिल्हा सोलापूर, त्यांनी स्वतः येऊन खात्री करावी, त्यातल्या बारकावे समजून घ्यावेत आणि आमची जी क्रॉप सिटी ॲग्रोवेट प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे त्याच्यासोबत यावर्षीची बुकिंग करून लागवड करावी. मी विजय कुलकर्णी तुम्हा सर्वांचं परत एकदा या चालू सीझनमध्ये स्वागत करतो. ज्यांना नवीन लागवड करायची त्यांनी तात्काळ लवकरात लवकर बुकिंग करावा. माझा बुकिंगसाठी नंबर आहे 90 11 35 54 54.